एन-आर-आय म्हणजे मोगाचनो. जर तर तुमका काय म्हणे सोडून जायत गल्फांत असताना, तर कसल्या संगती विशयान तुम्ही गमनान दवरीत जाई आणि हर एक फॅमिली लागी फायनान्शियल चेकलिस्ट कशी आसा जाय हाच्या विशयांत आयचे ह्या व्हिडिओन डिस्कस करया. कित्याक आयले वर हांवें जायते एग्जाम्पल्स आयकल्यात. जायते जाणांनी सांगले जावन आसा आमच्या कुटुंबाचे संदे गल्फांत आसले, सोडून जाले, गांवा खाडीचे पडले. पूण ताच्या उपरांत तांकां कितें आसा कितें ना म्हूण कळीत ना. सगळे कुटुंब एक तो मनीस ना म्हूण ती नासता सांगत आस. त्या व्यक्तीने दोळ कितें केलां या त्या कुटुंबान कितें केलां म्हूण कळीत नासतना मुखार कश्टाक पळोवंक जाता. सो त्या खातीर जर तर तुमी फॉरेन कंट्रीजांत आसात, एन-आर-आय जावन आसात, तर दयेकरून ह्या संगती विशयांत गमनान दवरा. हांव डॉ. मरिया प्रमिळा चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आनी फायनान्स कोच. लोकांक उपकाराक पडचे जाल्यार फायनान्शियल अवेअरनेसाची जायती प्रोग्रामां कंडक्ट करते आसन आनी तशेंच जायते इस्कॉलांनी, कॉलेजींनी आनी समुदायांनी हाच्या विशयांत जागृत दिवचे जाल्यार वर्कशॉप्स करते आसा. तुमच्या समेस्ताच्या पाठिंबतावन तुमच्या समेस्ताच्या सहकारान आज जायते लोक आमकां पावतीत आसात आनी जायते लोक हाच्या विशयांत चड आनी चड लोकांक कळीत येत आसात. तुमकां समेस्तांक काळजंतावन हांव देव बरें करूं म्हणटा. आणि जर तर पहिले पटी ह्या व्हिडिओक आयल्यात आणि ह्या चॅनलाक आयल्यात तर जाल्यार दयेकन सबस्क्राईब करा आणि जाता तितले तुमचे एन-आर-आयच्या मोगाच्या भाव भयणीक फ्रेंड्सांक तुमच्या कुटुंबाच्यांक हो व्हिडिओ धाडून दिया. आणि जर तर तुमकां लायक जाले तर जाल्यार एक लायक बटन कमेंट घाला आणि दयेकन कण्णी जावन हात दावन चड आनी चड लोकांक उपकारा पडटले म्हणले म्हजी आशा जावन आसा. फायनान्शियल चेकलिस्ट फॉर एव्हरी एन-आर-आय मस्ट डू. जर तर तुम्ही एका कंट्रीत अर्न करतेत आसात, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट केला, ॲसेट्स बिल्डअप केल्यात. पण फाल्यां सकाळी कांय मनीस सोडून जायत तर जाल्यार तुमच्या फॅमिलीक तुमच्या विशयांत कितले कळीत आसा. हे हांगा बेहूब जावचें म्हण न्हय, पूण तुमची रेस्पॉन्सिबिलिटी तुम्ही कशी मानून घेतल्या आणि रेस्पॉन्सिबिलिटी मानून घेवन कशें प्लॅनिंग केलां हाच्या विशयांत आमी थोडो विमर्शो करया. आणि आज हाच्या विशयांत डिस्कशन करची गरज कितें गे म्हण जायते हांव स्पेशली म्हजे कडेन येवनचे जायते एन-आर-आयज क्लायंट जावन आसात आणि तांचे फायनान्शियल प्लॅनिंग करतना हांवें समजून गेल्ले थोडे संगती हे अशे आसात. जायते जणांचे बँक अकाउंट्स भारतांत असतात. तांची वस्ती करचे त्या कंट्रीजांत असतात. जायते इन्व्हेस्टमेंट दोन्ही कंट्रीजांत असतात. इन्शुरन्स खंय एका कंट्रींत असता. लोन्स खंय म्हणी एका कंट्रींत असता. पेरेंट्स भारतांत असतात आणि नॉर्मली थोडे पटी तांची बायल भुरगीं वा नवरो आनी भुरगीं ते फॉरेन कंट्रीजांत सांगता काम करनासतात वा थोडी गांवांत असतात, तीन पर गांवांत काम करनासतात. आणि असल्या संदर्भार क्रॉस बॉर्डरार फायनान्शियल लाईफ कशें आसता, कितें करेसय. जर तर प्लॅनिंग ना तर जाल्यार कन्फ्युजन चड जाता आणि कन्फ्युजन आसा तर जाल्यार लीगल डिले जाता वा म्हणून सांगल्यार मुखार काले तुमकां मेळचे ते संदर्भार मस्तू डिले जावचे चान्सेस आसता. तुमी हाच्या विशयान जायते आयकलां जावंक पुरो आणि तितले मात्र न्ही जायते पटी अकाउंटांत आसले पयशे यूज करूंक जायनातले बरे जातात. तर एन-आर-आयजांनी कसले चेकलिस्ट रेडी करूंक जाय. पयलें जावन आसा प्रॉपर टर्म इन्शुरन्स. तुमचे इन्शुरन्स कव्हरेज सफिशियंट आसा वा ना, तुमचे इन्शुरन्सांत नॉमिनीज क्लिअरली मेन्शन केल्यात वा ना आणि तुमच्या पॉलिसी विशयांत तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांक कळीत आसा वा ना, हाच्या विशयांत तुम्ही समजून घेया वा नोट करून घेया. इन्कम रिप्लेसमेंट इज अ फर्स्ट प्रायोरिटी फॉर युअर फॅमिली. सेकंड हेल्थ इन्शुरन्स. दोन्ही कंट्रीनी हेल्थ इन्शुरन्स भोव गरजेचे कित्याक तुमी जर तर इंडियान इन्शुरन्स घेतला तर जाल्यार ते इंडियन मात्र कव्हर जाता. तुमी थंय आसले इन्शुरन्स मे बी इंडियन कव्हर जावंक पुरो वा थंय कव्हर जावंक पुरो. बट तुमी जर त्याला पाटी येता म्हणून सांगल्यार इंडियांत जर तर भलायकी बरी आसा तर जाल्यार कोणी इन्शुरन्स दिता ना तर जाल्यार कोणी इन्शुरन्स दिना. स्पेशली तुमच्या लोकल ऑथॉरिटीन थंय तुमकां हेल्थ इन्शुरन्स वा आसा वा ना, तुमच्या पेरेंट्सांक हांगा आवय बापायंक तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आसा वा ना आणि तुमच्याकडे इंटरनॅशनल कव्हरेज आसा वा ना हाच्या विशयांत तुमच्याकडे क्लॅरिटी असची भोव गरजेची जावन आसा. आणि तुमकां कळीत असल्या प्रकार मेडिकल एमर्जन्सी भायल्या गांवांनी मस्तू कॉस्टली जावन आसा आणि मस्तूनांनी हांवें सांगलें आयकलां एक अपॉइंटमेंट काडली जाल्यार 2 महिने 3 महिने राखचे पडटा. सो तशेल्या संदर्भान आनी एकल्या लास्ट टाइम सांगलें आसा थंय वेट करच्या बदलाक हांवें इंडियाक येवन हांगा ट्रीटमेंट काडून घेवन हांवें पाटी वचयेत म्हणून सांगल्यार तितले थंय क्यू सिस्टम आसता. सो त्या खातीर तुमी खंय ट्रीटमेंट काडून घेवंक कांय सोडून जायत तर जाल्यार खंय ट्रीटमेंट काडून घेवंक प्लॅन केला, कशें प्लॅन केला आणि त्या कंट्रींत तुमचे इन्शुरन्स आसा वा ना हाच्या विशयान तुमी गमनान धरचे भोव गरजेचे जावन आसा. तिसरें क्लिअर नॉमिनेशन फॉर ऑल अकाउंट्स. जावंक पुरो तुमचे इंडियन अकाउंट्स, एन-आर-ए, एन-आर-ओ, तुमचे म्युच्युअल फंड, डीमॅट अकाउंट, ई-पी-एफ, एन-पी-एस, फॉरेन बँक अकाउंट्स आणि एम्प्लॉयर बेनिफिट्स.
जावं पुरो गांवांत तुम्ही काम करते तसा थंय तुमकां मेळचे बेनिफिट्स एम्प्लॉय जावं पुरो तुम्ही काम सोडटना जावं पुरो तुम्ही रिटायर जातना मेळचे बेनिफिट्साक जर तर ताच्या मदेंच कांय सोडून जाल्यार ते बेनिफिट्स कोणाक वचत जाय हाच्या विशयान तुम्ही तुमच्या कंपनीक तिडसिलां वा ना हाच्या विशयांत गमनान दवरा. नो नॉमिनेशन इज अ लीगल हेडेक. सो ते जावन आसा व्हॅलिड विल. दोन्ही कंट्रीक ऍप्लिकेबल जावचे बरे. जर तर तुमचे कडेन विल ना तर जाल्यार तुमचे एसेट्स स्टक जातात. तुमचे इन्व्हेस्टमेंट स्टक जातात. कित्याक भारतांत आणि दुसऱ्या कंट्रींत त्या कंट्रीच्या प्रकारे सक्सेशन प्लॅनिंग करूंक जाय आणि ते प्रोसेस लेंथी जाता आणि स्ट्रेसफुल जाता. जर तर चिंत्याक थंय कांय सोडून जालें आणि तुमची आवय बापूय एज जाल्ली हांगासर आसात आणि ताका कांयच कळीत ना तर जाल्यार ती कितें करतली. पांचवें जावन आसा लोन्स अँड लायबिलिटीज. जर तर तुम्ही इंडियांत लोन होम लोन कान गेला, पर्सनल लोन कान गेला, कार लोन आसा, एज्युकेशन लोन आसा, क्रेडिट कार्ड लोन आसा, EMI, कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे डिटेल्स एका फायलान बरोवन दवरा. तशेंच तुमच्या फॉरेन कंट्रीजांत कांय लोन आसात तर जाल्यार कितले आसात, कोणाक दिवंक आसा ताचे सगळ्या विशयांत विवर आणि त्या कॉन्टॅक्ट पर्सनाचे मनशाचे नंबर आणि हर एक तांतू आसल्यार भोव गरजेचे, भोव बरें. जायत्या लोकांक कांय क्रायसिस जाल्या उपरांत कांय सोडून जाल्या उपरांत तांच्या कुटुंबाच्याक शॉकिंग न्यूज मेळटा की जायते जण येवन विचारतात हांवें ताका तितले पयशे दिले, त्याने म्हाका पयशे दिवंक आसले, इतले दिवंक तितले दिवंक आसात म्हण सांगतात. त्या परिस्थितीर तुमच्या कुटुंबाक एक तुम्ही नातुल्लो तो दूख ताचे सांगता हे सगळे एक्स्ट्रा बर्डन. सो त्या खातीर सगळे करेक्ट प्रॉपर डॉक्युमेंटेशन मेंटेन करा. सोय जावन आसा एमर्जन्सी ऍक्सेस इन्फॉर्मेशन. कसले पुरे इन्फॉर्मेशन एमर्जन्सीक ऍक्सेस करूंक जाय. बँक लिस्ट जावंक पुरो, इन्व्हेस्टमेंट समरी जावंक पुरो म्हळ्यार कितले इन्व्हेस्ट केले, कितले आसात, खंय आसात म्हणल्या विशयांत इन्शुरन्स पॉलिसी नंबर्स, ताचे डिटेल्स, कंपनी डिटेल्स, एडवायझर डिटेल्स, सीए एडवायझरचे कॉन्टॅक्ट, तुमकां फायनान्शियल प्लॅन करूंक केल्ल्याचे कॉन्टॅक्ट जावंक पुरो, सीएचे कॉन्टॅक्ट जावंक पुरो बरोवन दवरा. एम्प्लॉयराचे HR कॉन्टॅक्ट. फाल्यां सकाळीं कांय सोडून जाय तर जाल्यार तुमच्या कुटुंबानी तुमच्या कंपनीच्या खंयच्या मनशाक संपर्क करीत जाय. पासपोर्ट विजा कॉपीज, रिपॅट्रिएशन इन्स्ट्रक्शन म्हळ्यार तुम्ही थंय तावन हांगा येतात तर जाल्यार खाली इन्स्ट्रक्शन आसात तर जाल्यार ताच्या विशयांत तुमची माहिती. जर तर हे संगती ना तर जाल्यार हर एक फॅमिलीज स्ट्रगल जातात आणि तांणी ते प्रोसेस स्टार्टिंग तावन करी आनी तांकां कांयच क्लू ना, कांय इन्फॉर्मेशन ना तर जाल्यार ते चड आनी चड कश्टाक पडटात. सातवें जावन आसा रिपॅट्रिएशन अँड लोकल लीगल प्रोसेस अवेअरनेस. म्हणजे त्या एका व्यक्तीचे डेथ त्या खंयच्या एका पर्टिक्युलर कंट्रीन जालें तर जाल्यार जर तर एका व्यक्तीचे मरण एका पर्टिक्युलर कंट्रींत जालें तर जाल्यार ते लोकल कंट्रीचे लीगल प्रोसेस कशें आसा. डेथ सर्टिफिकेट ऑब्टेन करची रीत जावंक पुरो, एम्बसी इन्व्हॉल्वमेंट जावंक पुरो, बॉडी रिपॅट्रिएशन थंय तावन हांगा हाडचे, फ्युनरल कशें पुरो करचे वा थंय तावन हांगा हाडचे मरणाची रीत वा हाडची रीत हे सगळे इन्व्हॉल्वमेंट. कसलेय सोडून जाल्ल्या ते जाल्यार तुमच्या कुटुंबाक कळीत आसचे की कोणाक संपर्क करीत जाय. हे निजाक याच्या विशयान आमकां चिंतूंक जायना, कोणी हाच्या विशयान चिंतूंक वचना. पूण निजाकी मरण, पिडा, आकांत हे सगळे केदाळा कशे येता कळीत ना, पूण हाच्या विशयान पयलेंच प्लॅन करून दवरल्यार आमच्या कुटुंबाक संकश्ट घालचे आमकां सुकता. NRI लायफ म्हणले 2 इंजिन असल्या बरे. एक इंजिन इंडियांत, एक इंजिन तुमच्या तुम्ही आसल्या कंट्रींत. खंयचे एक इंजिन फेल जालें तर जाल्यार तुम्ही आसले ते सिस्टम स्मूथली फंक्शन जावचे बरी आसत जाय आणि ते स्मूथनेस जावन आसा तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग. जायते NRIज आज तुमचे वेल्थ ग्रो करूंक, इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज करूंक, तुमचे प्रॉपर्टी बाय करूंक हाच्या विशयान मात्र चिंता करतेत आसात. बट डॉक्युमेंटेशन प्रोटेक्शन हाच्या विशयांत इल्लिशीकन करतेत ना. सो वेल्थ विदाउट डॉक्युमेंटेशन इज क्रिएटिंग अ क्रायसिस इन युअर फॅमिलीज लाईफ. आणि हांगासर रिस्क केवळ मरण मात्र नाही. मे बी सडन काम वेचे, सडन डिजीज, कले एक हेल्थ इश्यूज येवचे, विजा इश्यूज येवचे जावंक पुरो, लीगल कॉम्प्लिकेशन येवचे जावंक पुरो, हे सगळे हातूंत इन्वॉल्व जावन आसता. So prepared families survive financially. Unprepared families suffer twice. One emotionally and another financially. मानसिक जावन आणि आर्थिक रीतीने दोन्ही रीतीने कष्ट जातात जर तर ते प्लॅनिंग नंतर जाल्यार. अखेर करच्या पहिले होप फॉर द बेस्ट बट प्लॅन फॉर द वर्स्ट. जर तर तुमकां कांय सोडून जाय तर जाल्यार फाल्यां तुमची फॅमिली केवळ तुमचे खातीर रडटा वा फाल्यां फायनान्शियल बर्डनान पडटा हाच्या विशयान चिंतून पळया. जावंक पुरो हो इल्लो टॉपिक हेवी म्हूण बघता, जड आयसो म्हूण बघता, पूण हो गरजेचो जावन आसा. कोणाकच दुखोवचो वा कोणाकच मुखार कितें जाता वायट जाता म्हूण चिंचे विशयान केल्लो व्हिडिओ न्हय,
पण काही सोडून जाताना आमच्या कुटुंबाक समाधान शांती दिवचे काम आमचे जावन आसा आणि तांकां संकश्टार घाली नासल्या बरी पळोवची जबाबदारी आमची जावन आसा. त्या देखून समेस्त म्हज्या मोगाच्या येणाऱ्या भाव भयणींक जर तर तुमकां हो व्हिडिओ लायक जालो तर जाल्यार खंडीत जावन तुमच्या मोगाच्यांक हो व्हिडिओ धाडुया. आणि तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग करूंक आसा आणि प्रॉपर प्लॅनिंग करून तुमच्या कुटुंबाक एक भद्रतेचे मुकले जिवीत तुमकां दिवंक आशा आसा तर जाल्यार तुमी केदारच आमकां संपर्क करियेत. केदारच आमच्या कार्यागारांनी तुमी वंटेली जावयेत. मोग सुनी परत मेळया आणि एका व्हिडिओ समेत. देव बरें करूं.